नमस्कार. लोकसत्ता वर्ल्ड कप एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय वानखेडेच्या स्टेडियमवरती. हा सामना पाहण्याकडे एक वेगळ्या बाजूनी बघायचं झालं तर ह्या दोन्ही संघांकडे ऑलराऊंडरचा फार मोठा भरण आहे आणि ह्या ऑलराऊंडरची भूमिका नेमकी कशी असेल आणि यामध्ये आपले फलंदाज किंवा आणि त्यांचे फलंदाज काय भूमिका पार पडतील यावरती आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद लाड सर. नमस्कार सर. नमस्कार. तर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना रंगतोय. खरं पाहायला गेलं तर दोघांकडे ऑलराऊंडर्सचा भरणा भरपूर आहे, पण ऑलराऊंडर्सची कामगिरी हवी तितकी म्हणजे अपेक्षित कामगिरी झालेली नाही आहे भारताच्या बाजूने. तशी थोडीफार परिस्थिती वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे असं मानलं पाहिजे. तर याबाबत तुम्ही काय सांगा? ॲक्च्युली T20 गेम हा मोस्ट ऑफ बघितलं तर ऑलराऊंडर्सचा असतो. इंडियाकडे जर आपण बघितलं तर रवींद्र जडेजा आहे, हार्दिक पांड्या आहे, रैना पण ओव्हर्स टाकतो मध्ये. युवराजबाबत या मॅचमध्ये साशंकता आहे की तो खेळेल की नाही. बॉलिंग बघायला गेली तर जडेजानी अप्रतिम बॉलिंग केली आहे या सीझनमध्ये, म्हणजे धोनीने त्याला चांगल्या पद्धतीने वापरून घेतलं आहे, पण त्याला बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी अद्यापही करता आलेली नाही. हार्दिक पांड्याबद्दल बोलायचं झालं तर हार्दिक पांड्याने बॉलिंग चांगली केलेली आहे. म्हणजे बांगलादेश विरुद्धची आपण मॅच बघितली, त्यानंतरचे ते शेवटचे 3 बॉल बघितले जे आऊट झाले, त्यामध्ये त्याची भूमिका ही महत्त्वाची होती. तर वेस्ट इंडिजकडे आपण गेलो तर वेस्ट इंडिजकडे भारतापेक्षा चांगले ऑलराऊंडर्स आहेत. म्हणजे बघायला गेलं तर बेन ब्रावो आहे त्यांचा अव्वल ऑलराऊंडर याला आपण म्हणू शकतो. IPL त्याने गाजवलेली आहे आणि या कंडिशन्सचा त्याला चांगला अनुभव आहे. इतकंचे कंडिशन्स पिच कसे असतात याचा त्याला चांगला अनुभव आहे. तर तो एक फार मोठा फरक दोन संघांमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरीकडे बघायला गेलं तर डॅरेन सॅमी आहे जो कॅप्टनची भूमिका निभावतोच आहे, पण एक चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आंद्रे रसेलसारखा एक गुणी ऑलराऊंडर त्यांच्याकडे आहे की जरी त्याची बॉलिंग चांगली होत नसली तरी तो बॅटिंगमध्ये फार महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे बजावतो. क्रिस गेल हा आपण फक्त बॅट्समन म्हणून जर ओळखत असू तर ते चुकीचं आहे, कारण गेल्या काही सामन्यामध्ये आपण त्याची बॉलिंग बघितली तर त्याने वेस्ट इंडिजला चांगले विकेटही मिळवून दिल्यात. तर ही सगळे जे ऑलराऊंडर्स आहेत वेस्ट इंडिजमधले ते त्यांच्या विजयात नक्कीच मोठे योगदान देऊ शकतील असं वाटतं. म्हणजे नक्कीच हा वानखेडेवर रंगणारा हा सामना जो आहे हा ऑलराऊंडर्सचा सामना असेल असं म्हणायला हरकत नाही, पण पिच देखील तितकाच फलंदाजांना साथ देणार आहे असं म्हटलं जातं आहे. पिचच्या बाबतीत आपण बोलूयात की ही पाटा खेळपट्टी आहे, तर या बाबतीत ऑलराऊंडर्सला ही साधेशी असेल आणि त्यांना आपला गेम चांगल्यापणे बाहेर काढता येईल असं वाटतं. पिचबद्दल बोलायचं झालं तर आपण इथे इंडिया साऊथ आफ्रिका ही मॅच बघितली जिथे साऊथ आफ्रिकेने 430 रन केले होते. त्यानंतर याच वर्ल्ड कपमध्ये आपण साऊथ आफ्रिका आणि इंग्लंडची मॅच बघितली ज्या मॅचमध्ये 230 धावांचं टार्गेट इंग्लंडने पूर्ण केलं होतं. तर ही खेळपट्टी तेव्हापर्यंत एकदम पाटा एकदम फ्लॅट विकेट जशी म्हणतो आपण तशी होती, पण या मॅचसाठी पिचमध्ये काही बदल केले गेलेत. ICCच्या नियमानुसार आणि ICCने जे क्युरेटरना सांगितलं आहे त्यानुसार कोणाचाही दबाव न घेता ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. खेळपट्टीवर थोडंसं गवत ठेवण्यात आलं आहे जेणेकरून बॉल जे आहेत ते थेट बॅटवर येणार नाहीत, ते थोडेसे थांबून येतील आणि ही जी खेळपट्टी आहे ती कालांतराने स्लो होत जाणार आहे. तर त्यामुळे तुम्ही या खेळपट्टीवर या घडीला 200-250 ही धावसंख्या तुम्ही अपेक्षित करू शकत नाही, पण जर या खेळपट्टीवर 160-180 अशी धावसंख्या झाली तर नक्कीच सामना पाहायला मजा येईल. नक्कीच हा सामना 160 किंवा 180 अशी धावसंख्या झाली तर चेस करण्यासारखा आहे. म्हणजे खरं तर हा उद्याचा सामना हा खरा ऑलराऊंडर्समध्ये असेल असं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे. तर नेमका हा सामना कसा रंगतोय आणि काय होणार आहे अपेक्षित, भारत जिंकणार की उपांत्य फेरीतच आपलं आव्हान संपुष्टात येणार हे आपल्याला नेमका उद्याच्याच सामन्यानंतर कळेल. तोपर्यंत लोकसत्ताचं YouTube चॅनल पाहत राहा. धन्यवाद.